वेडिंगची ट्रेडिशनल व्हिडिओ वाटते ना. तर आज आहे म्हणजे आता आम्ही चाललो मे महिन्यात गावी. बरेच दिवसांनी व्लॉग नाही केला तर काय बोलू सुचत नाही बाबा. पॅकिंग चालू अजून. तिची पण पॅकिंग झालेली आहे तशी. तर मगापासून बोलत होती चला 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 मला नेताय ना, मला न्या वगैरे वगैरे काय 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 बोलत असते बाबा. आमची आई झोपली अजून. आई हो आई. आई ए आई येतेस ना. हो हो बुड्डी आयो. होय गुड मॉर्निंग. नाही येतेस हां काय नाही येतेस. येतेस की नाही. चल नाही येत झोपतेस ना. नाही मग आता कुठे जायचं आहे. आता कुठे चाललो आपण. गावाला हो म्हटलं यायचं आहे ना. होय. मग केस बीस नीट विंचर जरा. हाय विंचरलेले. कुठे आहे विंचरलेले. हे काय कोण बघतंय गाडीतनं. कोण बघताय म्हणजे. चला आता आपण निघूया. आईला तर हां बाय कर घे. आईला नेऊन सोडलं आहे गाडीत. सो ही आपली असली पद्धत असते निघताना. असा टायर चारही टायर खाली लिंब ठेवायची आणि नको फोडू इथं फोडू. गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरया मंगळमूर्ती मोरया. तर आत्ताच आपण जस्ट पोहोचलोय शिळ फाट्याला आणि आपल्यासोबत आपली मावशी आणि काका पण आहेत. ओके सो एक स्टॉप झालेला आपला आणि आता आपण निघालो डायरेक्ट गावी जायला. माझ्या मॅपमध्ये ती बोलते मेक अ यू टर्न बट नाही आता भेटलेत काका मावशी बघायला झाले. तर अशा प्रकारे आता ड्रायव्हर चेंज झालेत. तर काका बोलले आता कोकणात आलो आहे तर गाडी तर चालवली पाहिजे. कोकणातल्या रस्त्यांचा अनुभव सर्वांनी घेतलाच पाहिजे. पण आधीसारखे रोड राहिलेले नाहीत. आधी जे रोड असायचे ना त्याच्यावर गाडी चालवायची मजा वेगळी असायची. कारण की हिरवळ असायची आजूबाजूला ना. म्हणजे मी तरी गाडी नाही चालवले बट जेव्हा गावी वगैरे जायचो तेव्हा बघायचो ना. आधीच्या रस्त्यावर सिंगल रस्ता होता. फक्त एक गाडी गेली की दुसरी गाडी जायची. आता 4 पद्धत झाल्यामुळे मजा येते चालवायला. वेगळी मजा आहे पण ती मजा अजून येणार नाही पडत. कारण त्यावेळेला आम्ही चालवायचो ना गाडी एका लाईनमध्ये चालवायचो. बरोबर. आणि जे घाट होता त्या घाटात गाडी चालवायची मजा वेगळी होती. कधी सुस्ती यायची नाही झोप यायची नाही मजा यायची. कोकण म्हणजे कोकण वाटायचं खरोखर. निसर्गरम्य हिरवळगार बाजूला शेती आणि एकच डांबरीकरण रस्ता. ती मजा खरोखर वेगळी होती आणि तो आम्ही अनुभवलं आहे. मग कोकणात आल्यानंतर गाडी चालवलीच पाहिजे प्रत्येकाने. बरोबर आहे. तो अनुभव घेतलाच पाहिजे. आता आपण स्टॉप घेऊ तिकडे काहीतरी बघू. खाल्लं तर खाऊ. तसं तर आपण काही ना काहीतरी खातोयच आहे. आता एनर्जी ड्रिंक घेतली जर अशी रात्रीची. आता वातावरण थंड वाटतंय. आता थंड वाटतं. खिडकी ओपन करू. 8-9 नंतर मग हां गरम चालू होईल. सर तुमची आई झोपलेली नाही. आई झोपली नाहीस का. नाही झोपेत. अच्छा आई क्या आज खाने में क्या है. तर आता आपण थांबलो इथे नायरा पेट्रोल पंपला. आधी तिकडे थांबलो पेट्रोल पंपला. तर पेट्रोल नाही आहे कोकणात. अजून 30 दिवसाचं पेट्रोल आपल्या इंडियामध्ये आहे असं मी ऐकलं आहे. काय माहिती खरं आहे खोटं आहे. इथे तरी नाही आहे.
कोकणात नाही आहे. बघू. ओके. आता एका पेट्रोल पंपला आपल्याला पेट्रोल मिळालेलं आहे. सांगितलं त्याला 1500चं कर बाबा. पप्पा बोललेत भरून भरून येत का, कारण की गावी पेट्रोल मिळत नाही आहे. आपण भरून भरून येतो. सो आता आपण भरले 1700चं पेट्रोल. म्हणजे आपल्या इथून इथे येईपर्यंत, रत्नागिरीमध्ये येईपर्यंत 1700 रुपये पेट्रोल जातं. सॉरी, संगमेश्वर. चल आता आपण टाकी फुल केले. आता घरी जाईपर्यंत 2 गाड्या संपतील आय थिंक, नंतर 1 गाडी संपेल. बघू, लेट्स सी. तर आता आपण घेतला एक दुसरा हॉल्ट, नाश्त्याचा हॉल्ट. आता गावी येताना एक हॉल्ट असतो, तो आहे नाश्त्याचा. आणि इकडचा जो एरिया आहे म्हणजे ह्या हॉटेलचं हे स्वाद हॉटेल आहे, सॉरी श्रद्धा हॉटेल आहे. तर छान आहे, टेस्ट पण छान आहे. थोडंसं आहे कॉस्टली बट ठीक आहे. वॉशरूम पण क्लीन आहेत आणि इथे गार्डन पण आहे. छोट्या मुलांसाठी गार्डन आहे काही. प्ले एरिया फुलं नाईस. आतमध्ये काय बघूया, अजून झूम करू काय नाही आतमध्ये. फक्त फोन करून द्या हो ठीक आहे. बघतो फोन करून त्याला मॉर्निंगचा कसं कार्यक्रम. आता जवळ आहे संगमेश्वर लेप मला की एक तसा पोचू आपण. तर काका आता आपण कुठे चाललोय? संगमेश्वरला छत्रपती संभाजी महाराजांचं जिथे पकडलं महाराजांना त्या ठिकाणी पोचतो आपण आता तिथे. आणि तिथेच बाजूला त्यांची सासूवाडीचं घर आहे. अजून सुद्धा हयात आहे, पण देखभाल करायला कोण नसल्यामुळे ते पडित होत चालले. पण सरकारने किंवा जनतेने त्याकडे लक्ष द्यावं. जितकं प्रेम आपण महाराजांना करतो आहे तितकं त्यांच्या वस्तूवर पण करावं हीच अपेक्षा आहे माझी. बरोबर आहे, अगदी बरोबर. चला आता आपण पाहूया हे गाडी बोला थांबा. गाडी समोर हात केला ना तर हा आहे आपला संगमेश्वर ते देवरुखचा घाट. आणि असेच रोड होते आधी, एवढे लहान लहान, जेव्हा तो एक्सप्रेस हायवे आपला बनला नव्हता. कशेडी घाट मेन असा होता जिथे बोगदा झालाय. तर आजची गाडी चालवण्याची प्रो टिप, गिअर आहे न्यूट्रलवर आहे. आणि मी गेले 3-3.5 किलोमीटर असंच चालवतो आहे. ओनली ब्रेक. पेट्रोल बरंच वाचतं, स्लोपला यूज करा. चला साखरेपाची मच्छी बघूया कशी भेटते, मोठी छोटी कशी. आंबे ओके. मावशी अजून गावी पोचली नाही तर आंबे गोळा करते. मुंबईच्या लोकांना आंब्याचं वेड हे असं असतं. तिथे आंबे पडतील तिथे वेचायचे. बरोबर आहे. कारण ती हाऊस वेगळी आहे, खायची हाऊस वेगळी आहे, जमा करायची हाऊस वेगळी. बरोबर आहे. ज्यांना आंब्याची झाडं आहेत कारण तिथं काय कौतुक नसतं. म्हटलं काय घ्यायचं आहे बघा, टोळ पण आहे. 250 रुपये अर्धा किलो. आता इथे टोळ घेते, घेते टोळ.
हे फेमस आहेत खूप हे साखरप्यात एकदम काय साफ करायचे साफ करून देतात. 200ची करू 200ची फुल बार्गेनिंग ऑन आहे. सगळं अडकवून ठेवतो. तर तुम्ही मला काय देताय की नाही कोळंबी? काय ते 1000 रुपये 1000 तुमचं बोला. माझं बोललोय मी कोळंबी. टोल टोल साफ करा तिथलं. हो कोळंबी द्या कोळंबी. कोलबी आहे कोलबी दे इकडं. 100ची 50ची नाही 100ची द्या. तुमचं बोला. 100ची आहे ही. अजून थोडी टाका. अरे थोडी टाका. याच्यात 4 कोलबी टाकले. कोलबी जरा वाटतं तर. मोठी टाका याच्यात ही. टाकली तावडं दे इकडं. ताई तुमचं बोला आता काय ते. तुला सांगायला करायचं. टाकले. काय ते 1000. ह्याच्यात एका ह्याच्यात टाका. ह्याच्यात टाका हा एका. चल तुझं मोकळं कर काय कसं. हा हे घे तर. द्या तुमचं स्कॅनर विनर द्या काय ते. स्कॅनर पाहिजे. हा कॅश दे. कॅश नाही ना. कॅश नाही आणत. घरी घे. फुल एकदम मार्केट ऑन आहे आज. तसं पण फ्रायडे आहे म्हणून जास्त नाही बट सॅटर्डे संडेला तर भाई खूप खूप गर्दी असते. खूप गर्दी असते. दोन पिशव्या दिल्या त्यांनी. ही पण टाकतात. 2 दिले आहेत. ते एक आप्पांची आणि एक सीताराम काकांची आहे. चला तर मच्छी वगैरे सगळं घेतलं. आता आय थिंक भाजी घ्यायची असेल. हां चला भाजी घेऊया. भाजी लेलो. आमच्यासाठी मच्छी घेतली तुझ्यासाठी भाजी घेतो आता. हां भाजी का म्हणजे तुला भाजी. तुला भाजी पाहिजे ना. मच्छी विच्छी तुला ना. आता डॉक्टर बोलले तिला भाजी द्यायची. हां आता आपण भाजी घेऊया. हां अरे आम्ही गावातले माणसं की ना ओळखला पाहिजे. शेट माणूस आहेत तुम्ही ना. हे आलं कसं? आपल्या माणसाकडून घ्यायचे भाई आपण. आलं ब्राऊन कलर आहे. वा. आपल्या माणसाकडून घ्यायचा फायदा होतो असं बघ. त्यांना पण 2 पैसे फायदा आपला स्वस्त भाजी भेटते. घ्या वत तू वत. काकडी पण घे. थंड गाजर मस्त की. अजून दे. पिशवी आहे ना. हा आहे. आणि मुंबईवरून पिशवी आणली आम्ही. तू हिशोब करत जा. 4 किलो काय 1 किलो बस झाला. कच्चे पण घ्यायचे. काय इकडे कोणीकडे आला बाजाराला. हा आई कुठे झाली तू. बाजारात आली. कुठल्या घरी कोणाच्या. आपल्या हे आपलं घर मुंबईमध्ये ना. आपण मुंबईमध्ये आहेत ना आपण. नाही एक कोळ आमच्याकडे तेवढ्यात झाले. आणि कोळंबीवाला कोणाकडे आहे. कोळंबी कोळंबी तो यांच्याकडे किराची नेऊन दिला की साली. हो हो. काय आपा कशात मजेत. मस्त. बाकीचे गँग घेऊन यायचे तुझी. एकटा येतोय. काय करणार. आयुष येणार नाही ना. आयुष नाही स्मित येणार आहे उद्या. येणार आहे. अरे वा सही. स्मित हा नाही काय म्हणताय. स्मित सकाळी आम्ही आता सकाळी आलो. चला वडापाव द्या ना पार्सल. 2 वडापाव पार्सल. हां तर हे आहे आपलं एक हॉटेल पात्र्यांचं जिथे आपण काय बोलतात त्याला दरवेळेस उसळपाव गेला उसळपाव हे खायला म्हणजे एकदम टेस्टी. तर आता आपण एंटर करतोय एक्झिट करतो साखरपा आणि एंटर करणार आहे तेवढे लवकरच. आणि आपण जाणार आहोत आउट ऑफ संपर्क म्हणजे इथून पुढे नेट बंद होणार आहे. रेंज नसते कोणाची. फक्त BSNLची रेंज असते. सो असं आहे आमचं गाव जिथे फक्त BSNLला रेंज असते. इथे नुसतं डेटा ट्रान्सफर चालू आहे इकडे मागे. मम्मी आणि मावशी दोघांचा डेटा ट्रान्सफर चालू आहे.
डेटा ट्रान्सफर. फायनली द वेट इज ओव्हर. आता आपण आपल्या गावी पोहोचलोय ऑलमोस्ट. तर आपलं देऊळ टायमिंग टायमिंग जायचं. रात्री 2 वाजता डोंबोली सिलफाट्यावर आम्ही गाडीत बसलेलो आहे. त्याचे आता 11:30 वाजलेले आहेत आणि आम्ही आता नुकताच घरात प्रवेश करत आहोत. चला. इतका वेळा इतका तासानंतर जी गावची हवा घ्यायची होती ती आम्ही आलेलो गावात. मी पण या इथे पण मस्त बाकडा बिकडा ठेवलाय खाली. तसं आपल्या चिकूच्या झाडाखाली. बॉडी बिल्डर इथे बसलेत. सदी दादा पण आहे. हसते हसते बघा कशी काय. आता आपण साखरपेतून ज्या मच्छ्या आणल्यात ते देऊया. सीताराम काकांची एक आहे आणि एक आहे आप्पांची. अरे वा, पताके लावले. कधी लावले ते पताके? अजून पोचरांच्या घरी कोण आलं नाही आपल्याकडे. एकदम सुनसुनाट आहे देवघर. काकी हो आत्ताच हे काय जस्ट. हो एकदम मजेत. जातो आता तिकडे. आप्पांना पण देऊन येतो मच्छी. तुमचं काय फक्त मच्छीच बाकी वाटतं. बाकी सगळं झालं. स्मित किती वाजता येतं? उद्या सकाळी. कधी निघाले तुम्ही? काल रात्री 2 वाजता वगैरे. हां बरोबर. फिरून आम्ही थांबत आलो एकदम. हां बरं झालं. रात्रीची झोप हो चालेल. चला तिकडे जाऊन येतो आता. लग्नात आम्ही आठवण काढत अरे बिझी होतास ना. चला. मला ना असं वाटतं की मी जास्तच व्लॉग करतोय. थोडं कमी व्लॉग करायला पाहिजे. ठीक आहे कट करून टाकेन जेवढं नको. तर आता हे आहे मांडवकरांचं घर. योगेश दादा पण आलाय. कधी आला? अच्छा ओके ओके ओके. आत्ता जस्ट हे काय आलो. हे आहे आपल्या मांडवकरांचं घर म्हणजे ओमकार दादा, अभि दादा. तिकडे कोणतरी दिसतंय. ही आहे आमची बेबी आत्या. काय करते कुठे धावते काय माहिती. आंबे पडले वाटतं. आंबा पडला तो कलेक्ट करायला चालले वाटतं. मिळाला का? हां मिळाला. मला धावायला पाहिजे होतं. मला भेटला असता. काय बोलतेस? अरे बापरे. हा तर डिरेक्ट विषयात हात घातलाय आत्यानी. इकडे आहे. हे कोणतरी नवीन वाटतं मला. कोण आहे? और कसं आहे? परी तू कशी आहेस? हा बघितलं ना. अरे वा मस्त एकदम. कशी आहेस परी? बरी आहेस ना? चला आता सगळ्यांना म्हणजे दोघांना मच्छी त्यांची देऊन झाले. आपण आता मस्तपैकी थंड पाण्याचा शॉवर घेऊया. म्हणजे गावी थांबा आंबे आहेत का ते एकदा बघूया. म्हणजे बिटकी आंबे चुपायचे आंबे असतात ते छोटे. हां आलायस. तर इथे आपले 4 झाडं लावलेली लास्ट टाइम ती आहेत. बिटकी आंबे चुपायचे आंबे आहेत का ते आपण बघूया. मोस्ट प्रोबॅबली नाही आहेत. दिसत नाही आहेत यावेळेस.
आहेत. हे बिटकी आंब्याचं झाड आहे आपलं. ते थांबा वाईडमध्ये दाखवतो. हे बिटकी आंब्याचं झाड आहे आपलं, खूप मोठं आहे. खूप खूप वर्षापूर्वीचं झाड आहे. आणि ह्याच्या बाजूला एक साखरी आंब्याचं झाड आहे, ज्याचा जो आंबा आहे ना तो खूप रसाळ असतो, म्हणजे खूप रस असतो त्याला. थोडासा आवाज करायचा इकडे तिकडे है ना. हा जो आंबा आहे तो बिटकीचा आहे, हा जरा वेगळा आहे ठीक आहे. आणि साखरीचा दाखवतो. इथे उंबील आहेत बरेच. हा थोडासा हे झाला आहे साखरीचा. ह्याचा शेप थोडा वेगळा आहे बघा. असणार मिळणार मला साखरी आंबा. जर इथे कोणी झडी मारून गेलं नसेल ना तर मला साखरी आंबा मिळेल. असं असतं, असे आंबे वेचायचे असतात तिथे. तर आपल्याला त्याला जो हवा तो आंबा मिळतो. हा आहे साखरी आंबा आणि खूप गोड असणारा. आता कसं आपल्या घरी मावशी आणि काका आलेत, त्यांच्यासाठी हे साखरी आंबे आपण घेऊन जाऊया. कारण की हे फार टेस्टी असतं, म्हणजे खूप टेस्टी असतात यार. असणार अजून असतील. आता इथे कोणी आलं नाही आहे त्याच्यामुळे मला हे 2 तरी मिळालेत. तर हे असे 2 मिळत नाहीत. ह्याच्यासाठी खूप खूप कष्ट करावे लागतात. आतमध्ये पण असतील. कसं आहे ना, आपण गावचे नाही आहोत पण थोडंसं भीती वाटतं आपल्याला इथे जायला. ती उंबील वगैरे पण आहे. आंबे आहेत सगळ्यांनी घेतलेले आहेत आंबे वेचून आपल्याला हे 2 झाले ते आपण घेऊन जाऊया मध्ये. दोघं खातील. कसं माहिती आंबे ना मस्त मोठा आला काय. हो बापरे 2 मिनटं झालं आहे ठीक आहे. इथे कोणीतरी एवढे टाकून ठेवले आंबे ते पडले ते आंबे. तर पण हे बघूया. हा नको, आपण नकोच. हे 2 चांगले आहेत असं बघायला लागतं. हा बघा हा नाईस 3 मिळाले. हे फक्त आता कसं चुपून नाही खाऊ शकत, आपल्याला ते सोलून थोडे खावे लागतील हाताने. तर आतमध्ये कीड वगैरे असू शकते कारण तिथे पडलेले असतात ना म्हणून. चला जास्त मोठा ब्लॉग झाला. हा पण आपला आंबा आहे. हे झाड हे मधलं येते बट ह्याला हल्ली आंबे लागत नाहीत का ते काय माहिती. हे आंब्याचं आहे. हां ठीक आहे. आणि हे 4 झाडं इथे 1 2 3 4 छोटी. लेट्स गो. माझे शूज पण आणलं पाहिजे असं वाटतं मला तरी. ठीक आहे. हे आंब्याचं आहे, हे आंब्याचं आहे, हे आंब्याचं आहे. 3 आंब्याचे आणि ते फणसाचं आहे. आणि त्याच्या बाजूला आहे ती बाबा दादाची बाग आहे. किती पण मोठा होऊ दे चालेल. अरे फणसाच्या झाडाचं हे केलं आहे, छाटणी केली आहे. म्हणजे सगळे जे फांद्या आहेत ना मोठमोठ्या त्या कापून टाकल्यात. आणि हे बरके फणस आहेत जे गुळगुळीत लागतात ना, गिळगिळीत असतात ते आहेत. स्मेल आहे. हाय कुणीकडे घरी जातो रे, पाणी नाही तिथे. हां बोरिंग बंद. ओके. इथे कोण परी आली. परी आलीस तू. देतो थांब साखरी आंबा तुला पण देतो आणून. तसंच खा, मी तुला आणून देतो. बघितलं ह्या साखरी आंब्याला खूप डिमांड असते. सगळे मागे लागतात साखरी आंब्याच्या. आजची मच्छी आहे टोल. जर तुम्ही मगाशी बघ ही कोणती आहे. छोटं हे छोटं काय बोलताय. काय इथे बघून बोला, इथे बघून बोला. हां दिसू द्या. इथे बघा. हे माझे काका आहेत, बिलाउड काका आहेत हे माझे. इथे बघा ना. हां हे बघा हे कॉमेडी एक्सेसमध्ये होते. हिचे
सुपुत्र आहेत ते. तर तुम्ही आपण बघू शकता बघा किती आहेत. रेड रेड नुसतं ना जास्वंदीची फुलं, बट आत्ता असतात आणि जेव्हा गणपती असतात तेव्हा नसतात ही फुलं. तेव्हा शोधून शोधून कुठे भेटतात बघावं लागतात. सीड लाईफ. तर मे महिन्यात किचन असं दिसतं है ना. मे महिन्यात किचनच्या ओट्यावरती हे दिसणार. आणि अजून काय, अजून हे साखरी आंबे मी मगाशी तुम्हाला गोळा करत होते बघितले, पप्पांनी एवढे गोळा करून ठेवलेत. मी मगाशी 3 भेटले मला. हां आंबे या आमच्या या रूममध्ये, म्हणजे हा असं हे रूम आहे. यंदा आंबेच नाही हो यंदा. अरे 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 हे आहेत आता आंबे. फळ जरासं ना आमचं छोटं आहे, म्हणजे हे बघा फळ आहे ना, ह्याला कीड लागले, डोंगळे आहे त्याला. ठीक आहे, हे फळ एवढं आहे यावेळेस, म्हणजे एवढं नाही बट छोटं फळ राहिले. आता मोठी मोठी फळं विकली. मोठा फळ बोले तो आता ह्याच्यात हा आहे. हा तर दारातला आंबा आहे आपल्या. हा पूर्ण एवढा हाता एवढा आहे. ह्याच्यापेक्षा पण मोठा आहे, ह्याच्यापेक्षा पण मोठा इथे अजून मोठा होतो. हा नाही, हा आता मोठा नाही. हा अजून मोठा काल खाल्ला आम्ही. हा तो मोठा होतो अजून तो. पण कोणता आहे? अरे इथे पण साखरीच आहेत, हे सगळे साखरी आहेत. अच्छा भाजून काढलेली आणि आपण हां फणस. हा कोणता आहे? आज सध्या नवीन मुलांना माहित नाही फणस म्हणजे काय. तेच कोणता आहे काय माहिती, कापावर का काय. तर ही आपल्या मागे आपली कलमं आहेत. 1 2 3 4 कलमं आहेत. आणि हे एक फणसाचं झाड आहे. हे फणसाचं झाड आहे मध्ये, त्याला पण फणस आलेला आहे छोटा. ही झाडं यावेळेस धरली नाहीत, पुढच्या वेळेस धरतील. तुम्ही आज चिकन का नाही खात आहेत, मच्छी का नाही खात आहेत? हे बघा व्हेज खात आहेत काय, ह्याच्यात बुडवतो आणि खातो मी. मच्छी बुडवणं नाही खाणार आहे. तर आज आम्ही पहिल्यांदा इथे असं बाहेर बसतोय. असं कधी बसलो नाही, आता गरम होतं आतमध्ये म्हणून. नेक्स्ट टाइम आपण वनभोजन करूया काका. हां आपण डोंगरावरती जायचं तिकडे आणि वनभोजन. संध्याकाळी आम्ही जायचं संध्याकाळी. हां आपण फरशीवर भेल वेळ बनवा. जाऊया थांबा, ते ताई वगैरे येणार आता, पपीताई वगैरे. जाऊया आता उद्या येते. हां जाऊया. हो 2 आहेत. तर आता आपण जाऊया इथे सावकारांच्या खळ्यात. तर इथे बघाल तर साठ वगैरे घातलेत सुकत. आणि हे काय साबुदाण्याचे फेणी वगैरे 60 आहेत. चला तर पूजेची तयारी बघा. परी पूजेची तयारी. वेट हां मग येणार ना, जे डिरेक्टर आहे तिथे, प्रोडक्शन डिरेक्टर. फोटो काढू तुझा, थांब तुझा फोटो काढू. इकडे ये चल. मी पूजा बांधणार. बस आता खाली बस. आप्पा काय बोललाय मध्ये काम होणार. तर आज मंडळाची पूजा आहे आणि आपण आणायला गेलेलो. ही सुतळ 20 सुतळ घेतलेत आणि एक ब्लेड घेतलाय. तर ते सगळं बांधायला वगैरे कामाला येईल. हे आहेत बाबा काकांची झाडं. भाई मी कसा पण कॅमेरा फिरवतोय, बट ते स्टेबिलिटी तर तुम्हाला दिसत असेल काय भारी येत असेल ते. चलो जाऊ. डेकोरेशन चालू आहे आणि ते दादा उद्याची तयारी करतोय. आणि हा भाऊ तिथे एडिट करतोय काय ना काहीतरी.
गेम खेळतो किंवा एडिट कर ना. झालाय ठीक आहे. आता नको टाकूस, उद्या टाक. ही आमच्या ह्याच्यातली स्टाईलच आहे, अशी बॉडी अशी घालायची. पप्पा पण तसेच करतात, हे पण तसेच. व्हॉट्सअपला टाक सगळं आणि म्हणा इकडं माल मटेरियल नाही काय डेकोरेशन करणार म्हणा. घोडा येतो तावडे. घोडा थकत आणलेला आहे. पप्पा भात त्यांनी आणलाय बघा, दादाचा आणि आपल्या दोघांनी. मी त्यांना बोलवलं इथे या. ते बघ तिथे तिथे घे, खळ्यात घे. हा बोलवलं त्यांना इथे. पप्पा बोलतोय वाटतं हे घेऊन येतो नको ना. दादाची पावर. हाय पावर तो है. इथे सगळं काम चालू आहे पूजेचं आणि दादा मदतीला. आणि बघू शकता तुम्ही अंगण एवढा मोठं आहे. हे माझे काका आहेत. सलामी द्या सलामी द्या. हा ह्यानी पण व्लॉग चालू केलाय. हा आर्ट डायरेक्टर इथे बसले आहेत. हा तिथे एक मारायला आणि तिकडच्या साईडला पण एक मारायला, 2 मारायला लागतील जवळ तिथे. तर इथे आता बांबू जस्ट कापलेला दादानी. व्हाईट वाला फक्त व्हाईट पट्टी. काम करतोय दादा. ती द्या, नंतर उद्या लागली तर सांगेन, देऊन टाका. चालेल ना. हा वरती घालते. हा म्हणून वरती नको बोलूस माझ्याशी. तू हे दादाला मारतेस. तू माझ्याशी नको बोलूस. बॅड गर्ल आहेस तू. बॅड गर्ल. दादाला मारतेस ना. मी तुला नाही मारलं, त्याला मारलं. पण दादा आहे ना, मोठा आहे ना, तर मग दादाला नाही मारायचं. तुझ्यापर्यंत मोठा होऊ दे तुला. अच्छा असं करणार. तू परी आहेस ना. मग तुम्ही करायचे का भांडणं. आता एवढं काम केलंय त्याच्यामुळे आम्हाला वडापाव मिळालेत. अरे थँक्यू तरी बोला यार. कोणाला. मला माझ्यामुळे मिळाले ना. चुप. तू चुप. मंडळ किती. नाही मंडळाकडून काकांनी दिले. प्रायव्हेट आहे. आता थंडा पण मिळतोय मंडळातर्फे. थंडा हालत एकदम असं बेकार झाले. खाज उठते वगैरे अंगाला. तर आता जाऊन आंघोळ करणार मस्त. 2दा आंघोळ करतोय वा. क्या दिन आ गए. ऑलमोस्ट सगळं डन आहे. खूप जास्त एक्झॉस्ट झालं. तर आज सगळं डेकोरेशन वगैरे सगळं झालेलं आहे. आणि काल रात्री 12
12-12:30ला आपण निघालो आणि सकाळी गावी पोचलो. त्याच्यानंतर अजून मी झोपलो नाही आहे, म्हणजे झोप आहे डोळ्यावर, बट असं कंटाळा आला आहे घरी जाऊन झोपायला. तर आता एकदा झोपलो तर माहीत नाही सकाळी किती वाजता उठेन, बट होप सो की सकाळी लवकर उठेन, कारण की आपल्याकडे पूजा आहे दरवर्षीप्रमाणे. तर सगळं काही करायचं असतं आपल्याला, आपल्याच घरची पूजा आहे. तर उद्या सकाळी भेटू. तोपर्यंत हा कोण रे? अरे ओळखतोस ना मला, मग काय असं बोलतोयस? हां काय, ओके, ओळखतो मी, ओळखतो याला. नाव काय याचं? मूर्ख रणवीर. मूर्ख रणवीर, ह्याचं नाव आहे मूर्ख रणवीर. अरे यार दादा. ओके, सो आता मी हा ग्रुप बोलतोय, झोप आहे डोळ्यावर. तो आता आपण एंड करूया हा व्लॉग. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. हा व्लॉग कधी येणार ते माहिती नाही आहे. या व्लॉगची डेट आहे 14-15 असं आहे. येस, आय हॅव. हाऊ कॅन यू. ओके, बाय बाय. बाय.